भूतांची पंगत आम्ही दोघांनी बघितलं होतं आणि ता सगळा बघणं आमका इतक्या महागात पडलं की ता सगळं ऐकन तुमचे अक्षरशः हातपाय थरथर कापान जातील. मंडळी, तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा. मित्रांनो, आज आपण भूतांची पंगत ह्या गोष्टीचो दुसरो भाग बघणार असो. ह्याचो पहिलो भाग जर कोणी बघूक नसत तर ती आधी गोष्ट पूर्ण ऐका आणि त्यानंतरच ह्या गोष्टीक ऐकाक सुरुवात करा. आणि असेच भूतांच्या गोष्टी ऐकूसाठी ह्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग वळूया आपल्या आजच्या दुसऱ्या भागाकडे. गेल्या भागात आपण बघितलं की आपले सबस्क्रायबर आणि त्यांचा एक मित्र मंदार हे दोघेजण लग्नावरून घराकडे येत होते आणि देशमुखांच्या वाड्यात म्हणजेच भूतांच्या वाड्यात त्यांना एक भूतांची पंगत दिसली. आणि थैसून मग ते घराकडे कसे बसे इले. त्यांना वाटला होता की ते सगळे सुटले. पण पुढच्या दिवशी सकाळी मंदार त्यांच्या घराकडे इलो आणि त्यांना म्हणालो की काल रात्री आमच्या घराकडे एक बाई इली होती आणि ती माका जोक बोलवत होती. म्हणजे ह्या वर्षून तर सिद्ध झाला की काय ना काय त्या भूतांच्या पंक्तीसून ह्यांच्याकडे खेचला गेला होता आणि ते पूर्णपणे ह्या सगळ्यासून सुटले नाही होते. आता बघूया पुढे त्यांच्यासोबत काय घडलं. कालच्या घडलेल्या प्रकारान मी तर पूर्ण घाबरानच गेलो होतं. पण आजीन धीर दिल्यामुळे माका बरा वाटत होता. पण रात्रभर काय माझं डोळ्यात डोळं लागलो नाही. पण जेव्हा पुढच्या दिवशी सकाळ झाली तेव्हा माझा मित्र 10-10:30च्या दरम्यान माझ्या घराकडे इलो आणि तो माका जा काय बोललो ता ऐकन माझ्या तर पायाखालचीच जमीनच सरकली. तिने माका सांगितल्यान की काल रात्री माका घराच्या बाहेरसून एका बाईचा आवाज इलो. जी बाई माका हाक मारत होती. मी काय बाहेर जाऊची हिंमत करूक नाही. पण खिडकीसून जेव्हा मी बघितलंय तर तिच्या हातात जेवणाचा ताट होता ज्यात पंचपक्वान्न आणि पुरणपोळी देखील होती आणि त्या सगळ्याचा सुगंध अक्षरशः घरभर पसरत होतो. तर हा सगळा बघून मी घाबरलोय आणि पटकन माझ्या खोलीत येऊन लपलोय. ती बाई बऱ्याच वेळा माका बाहेरनं हाक मारत होती पण मी काय बाहेर जाऊक नाही. माझे मित्रान ह्या जेव्हा माका सांगितल्यान तसे माझ्या काळजाचे ठोके वाढाकत लागले. मी लगेचच आजीकडे गेलोय आणि ह्यो सगळं प्रकार तिच्या कानावर घातलंय. आजीन जेव्हा या सगळं ऐकल्यान तेव्हा ती सुद्धा घाबरली. तिका कळान चुकलं की ही भूतांची पंगत ह्या दोघांनी जी बघितल्यानी ती साधीसुधी नाही होती आणि सहजासहजी एकदा त्या पंक्तीक बोलवल्यानंतर थैसून सुटणं कठीण असतं. ज्यामुळे आजीन अजिबात वेळ न घालवता सरळ आमका गावच्या एका मंदिराकडे नेल्यान आणि थंय तात्या नावाचे पुजारी होते. तर तात्यांकडे ती आमका घेऊन गेली आणि त्यांका तिने ह्यो सगळं प्रकार सांगितल्यान. जेव्हा त्या तात्यांका समजलं की देशमुखांच्या वाड्यावर ह्या दोघांनी ती भूतांची पंगत बघितल्यानी तेव्हा तर ते चांगलेच चक्रावले. कारण ही काय साधीसुधी गोष्ट नाही होती. तसे ते आमका म्हणाले, तुम्ही पंगत बघितलंस म्हणजे ती आता पुन्हा जागी झाली असं म्हणन तात्या आमच्याकडे एकटक बघूक लागले. तशी आजी पटकन त्यांका म्हणाली, पण ह्या कसं काय झाला आणि ती परत जागी कशी झाली. त्यावर तात्या म्हणाले, कारण त्या पंक्तीतली जागा अजून रिकामी असा आणि त्यांनी जेवढ्या लोकांका त्या पंक्तीत बोलवल्यानी त्यांका थंय जावचाच लागता. जेव्हा तात्यांच्या तोंडासून हे शब्द बाहेर पडले तसे हडे आमचे हातपाय पूर्ण थंड पडले. आमका काय बोलायचा तास सुधरत नाही होता. ह्यो सगळं प्रकार इतको भयंकर असत ह्याचो आम्ही विचार देखील केलं नाही होतं. पण आता याच्यावर उपाय काय तो सांगणं तात्यांसाठी सुद्धा कठीण होतं. त्यावेळी तर ते आमका काय बोलले नाही. त्यांनी सांगितल्याने की तुम्ही दोघांनी एकत्र राहा आणि रात्रीच्या चुकांसुद्धा घराबाहेर पडा नको अशी सक्त ताकीद देऊन त्यांनी आमका मागे पाठवल्याने मग त्यानंतर मंदार आणि मी आम्ही दोघवले आमच्याच घराकडे थांबलो. आजी वगैरे आमच्यासोबत होती त्यामुळे थोडं आमका धीर होतं. बघता बघता रात्र होऊक लागली. आम्ही दोघवले एकाच खोलीत झोपलो होतो. आजीसुद्धा आमच्यासोबतच होती. पण अचानक
मध्यरात्री 1-1:30च्या दरम्यान आमचा दार कोणतरी वाजवूक लागला. सगळ्यात आधी माका जाग येली. मुख्य दाराच्याच बाजूक आमची ती खोली असल्यामुळे आमका तो मोठ्यान आवाज ऐका केलो. आईबाबांची खोली लांब होती त्यामुळे त्यांच्या कानी हो आवाज काय जावक नाही. पण माका जशी जाग येतं तसे माझ्या काळजाचे ठोकेच वाढले. मी लगेच आजीक उठवलंय. तसं परत दाराचा आवाज झालो. तसं तिने पटकन माझा हात पकडल्यान आणि थांबाक सांगितल्यान. तेवढ्यात बाहेरसून एका बाईचा आवाज येलो. बाळा, जेव की. तो आवाज जसं आमच्या कानी पडता तसे माझे हातपाय थरथर कापाक लागले. तशी आजी हळू आवाजात म्हणाली, श्श, काय उत्तर देऊ नको, शांत राहू. त्यावेळी अक्षरशः माझा आणि माझ्या मित्राचा काळीज धडधडाक लागला होता. तसं पटकन अजून एक आवाज कानी पडलो. कोणतरी नखा दारार वरबडतं असं तो कर्कश आवाज होतो. तेव्हा तर आमका समजला की आता काय खरा नाही. अक्षरशः आजीच्या डोळ्यातसुद्धा अश्रू इले होते. इतकी ती घाबरलेली. आणि त्यानंतर तर बाहेरसून ती बाई कसले कसले मंत्र म्हणाक लागली. जेव्हा तो मंत्रांचा आवाज आमच्या कानी पडलो तसं आमचं दार जोर जोरात हलाक लागला. गदागद कोणतरी हात मारता असं आवाज येऊक लागलो. आजीन पटकन आमच्या दोघांचे हात घट्ट पकडल्यान आणि ती म्हणाली, काय एक घाबरा नको, मी तुमका खै एक जाऊक देवचंय नाही, तुम्ही शांत रवा. ती रात्र आमच्या जीवनातली सगळ्यात भयंकर रात्र होती. आणि यावरच ता सगळा थांबला नाही. आमका लांबसून मोठमोठ्यान कोणतरी ढोल ताशा वाजवता असं आवाज येऊक लागलो. म्हणजे एखाद्या लग्नाची वरात कशी असता ती आमच्या हळूहळू घराकडे येता असं तो आवाज येत होतो. यावरसून तर सिद्ध झाला होता की थंयची सगळी लग्नाची माणसं भूतांची पंगत आमच्या घरापर्यंत येऊन पोचली होती. आमका वाटलेला की आता काय खरा नाही. जवळजवळ 1-1.5 तास तो थंय प्रकार चालूच होतो आणि आम्ही शांत तिघवले जण एका खोलीत गप्प बसान होतो. एकसुद्धा आवाज तोंडासून आम्ही काढूक नाही. आणि हळूहळू ते आवाज मग कमी झाले आणि सगळं वातावरण शांत झालं. पण सकाळ होईपर्यंत आम्ही थंय शांत बसान होतो. आणि जशी सकाळ झाली, बाहेर थोडा थोडा उजाडला, तेव्हा आमच्या थोडं जीवात जिविलं. पण त्या सगळ्या प्रकारानंतर आजी काय जास्त वेळ घरात थांबाक नाही. तिने आमका घेतल्यान आणि परत ती तात्या गुरुजींकडे जाऊन पोचली. थंय जाऊन तिने हो सगळं प्रकार त्यांच्या कानावर घातल्यान. तेव्हा गुरुजींका कळालं की लवकरात लवकर याच्यावर काहीतरी उपाय करू कोयो, नाहीतर ह्यो सगळं प्रकार हाताबाहेर जातलो. म्हणून मग गुरुजी म्हणाले की तुम्ही काही एक घाबरा नको, आज रात्री मी स्वतः तुमच्या घराकडे येतोय, माकाच आता काहीतरी करूचं लागतलं. असं म्हणान त्यांनी आमका मागे पाठवल्याने आणि संध्याकाळी ते येतील असं सांगितल्याने. आता तात्या गुरुजीच असल्यामुळे आता काय भियाची गरज नाही असं आजी आमका सांगूक लागली. तोपर्यंत घरच्यांका सुद्धा ह्या कळान चुकला होता की आमच्यासोबत असा काहीतरी घडता जा खूप भयानक असा. शेवटी मग आजीनंच सगळ्या घरच्यांका देखील सांगितल्यान की असं असं प्रकार घडता जा ऐकन. घरचे तर चांगलेच हादारले. पण अजून ह्यो प्रकार मंदारच्या घरच्यांका काय माहिती नाही होतं. आणि आजीन सांगितल्यान की तेंका आता सांगा नको, नाहीतर ते अजून घाबरतील, आपल्याकच काहीतरी करूचं लागतलं. आणि आज तात्या गुरुजी येणार असत, ते नक्की काहीतरी उपाय काढतील असं म्हणान आजचा दिवस थांबाया असं सगळ्यांनी ठरवल्याने. आणि सगळ्यांका आता आतुरता झाली होती की आज रात्री नेमका काय घडतलं. आणि कालच्या त्या सगळ्या प्रकारानंतर आमका तर असं वाटत होतं की रात्र येऊच नये. पण असं काय होणं शक्य नाही. बघता बघता काळिया पडाक लागला. आम्ही वाट बघत होतो की तात्या गुरुजी येतले कधी, पण अजून त्यांचं काय पत्तो नाही होतं. आजी माझ्या बाबांका म्हणाक लागली की तुम्ही जावा आधी आणि त्यांका घेऊन येवा, ते नसले तर ह्या पोरांका ह्या घरात ठेवणं माका काय योग्य वाटत नाही. तसे माझे वडील लगेचच बाहेर पडान तात्या गुरुजींकडे जाऊक लागले. पण जसे ते घराबाहेर पडतात तेवढ्यातच समोरसून त्यांका तात्या गुरुजी येताना दिसले. तेवढ्यात तिने आमका हाक मारून सांगितल्याने की गुरुजी इल्यात. तसं आमच्या थोडं जीवात जिविलो. गुरुजींच्या खांद्यात पिशवी होती आणि त्यांनी आपल्यासोबत काही सामान देखील आणल्याने होता. गुरुजी जसे घराकडे येतात तशी आजी त्यांका म्हणाली, अहो तात्या गुरुजी, काय करूचा नेमका, ह्या पोरांच्या जीवाक धोको तर नाही ना. पण त्यावर गुरुजी काय बोलले नाही. ते एकदम शांत बघत होते.
त्या वरसून आमका सगळ्यांका कळान चुकला होतं की आजची रात्र सगळ्यात भयानक रात्र असा. काहीतरी नक्कीच घडतलं याची आमका आधीच चाहूल लागली होती. त्या रात्री घरातला कोणी एक माणूस झोपला नाही. सगळे हॉलमध्ये एकत्र जमले होते आणि हडे गुरुजींनी कसल्या तरी पूजेची मांडणी केल्याने आणि घराच्या मुख्य दाराच्या समोर त्यांनी ती मांडणी केल्याने होती. ते आमका म्हणाले की रात्रभर ही पूजा चालू असतली, त्यामुळे कोणी एकान झोपा नको आणि चुकानं घराच्या बाहेर पाऊल टाकू नको. ही रात्र जर आपण काढलं तर सगळं काही आपल्या हातात येतला, मग काय भियाची गरज नाही. पण ही रात्र खूप जोखमीची असं सगळा काहीसा गुरुजीने आमका नीट समजावून सांगितल्याने आणि त्यांनी आपल्या पूजेक सुरुवात केल्याने आम्ही सगळेजण घरात एका हॉलमध्ये बसान होतो. जवळजवळ 2-2.5 तास झाले. गुरुजी त्या पूजेच्या समोर अग्नी पेटवून कसले कसले मंत्रजप करत होते, कारण त्यांका खूप ताकदीची गरज होती. कारण समोरसून चाका येणार होता तर एखाद दुसरा भूत नाही, पुरी भूतांची पंगत होती. आणि एवढ्या सगळ्यांका सामोरा जाणं म्हणजे काय खाऊ काम नाही होतं. आणि याची जाणीव गुरुजींका देखील होती. त्यांका ह्याव माहिती होतं की जरा जरी चूक झाली तरी संपूर्ण घरातल्या माणसांच्या जीवाक धोको होतो. त्यामुळे ते एकदम समंजसपणे, एकदम जबाबदारीन ता सगळा करत होते. आणि जसं रात्रीचं 1 वाजन गेलो तसं कालसारखंच दारावर आवाज येलो. तो आवाज ऐकून तात्या गुरुजी सुद्धा एका क्षणासाठी थांबले आणि आमच्याकडे काळजाचं ठोकत चुकलो. आजीन सगळ्यांका तोंडार बोट घेऊन शांत राहाक सांगितल्यान आणि हडे तात्या गुरुजींनी आपले मंत्रजप सुरू केल्याने बघता बघता घराच्या बाहेरसून 20-30 माणसांच्या कुजबुजण्याचा आवाज येऊक लागलो. कोण हसत होता, कोण बोलत होता. असं वाटाक लागलं की सगळी ती भूतांची पंगत आमच्याच अंगणात येऊन बसली हा की काय. त्या क्षणी तर माझे हातपाय थरथर कापाकत लागले. माका समजलं की आता काय माझा खरा नाही. बघता बघता संपूर्ण घरात पंचपक्वानांचं वास दरवळाक लागलो. भात, भाजी, आमटी, डाळ, पुरणपोळी ह्या सगळ्याचं वास येऊक लागलो. तेव्हा तर घरचे सुद्धा घाबरले. आता काय करूचं समजत नाही होतं. माझे वडील पटकन बाहेर गेले आणि खिडकीतून जेव्हा त्यांनी बाहेर डोकावून बघितल्याने तेव्हा त्यांका तर आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसत नाही होतो. खरोखरच 20-25 माणसं आमच्या घराच्या अंगणात बसली होती. सगळ्यांच्या समोर केळीचा पान ठेवलेला होता आणि त्या पानावर भात, भाजी, आमटी, डाळ, पुरणपोळी असा सगळा पंचपक्वान वाढलेला होता. आणि जेव्हा त्यांनी त्या माणसांकडे बघितल्याने तर त्यांचं सगळ्यांचं पोशाख एकदम जुनं होतं आणि त्यांचे हातपाय पूर्ण पांढरेफट पडले होते, जणू हे कित्येक वर्षांपासून मेले असतील आणि अचानक उठान आता आमच्या अंगणात इलेत. माझ्या बाबांनी तर संपूर्ण जीवनात इतक्या भयंकर दृश्य कधी बघूक नाही आणि ते तसे धीरिष्ट होते म्हणून ते त्या सगळं बघूक शकले. त्यांचे ते लाल भडक डोळे, कोणचे पांढरेफट डोळे, अक्षरशः भूताच आमच्या अंगणात नाचत होती. तर हा बघितल्यानंतर सुद्धा बाबांनी धीरान ती खिडकी लावून घेतल्याने आणि तात्या गुरुजीने आपलं मंत्रजप वाढवून घेतल्याने आणि ते समोरच्या पेटणाऱ्या अग्नीत काय काय टाकूक लागले. पण जसे ते ह्या सगळा करतात तसं बाहेरचा तो आवाज अजूनच वाढाक लागलो. अक्षरशः बाहेर बसलेल्या पंक्तीतली माणसं माझा आणि माझ्या मित्राचा, मंदारचा नाव मोठमोठ्याने घेऊक लागली आणि म्हणाक लागली की यवा तुमचं जेवण वाढलेलं असा, यवा आमच्या पंक्तीत यवा, असं ते मोठमोठ्याने बोंबटाक लागले. तेव्हा परत हडे आजीन आमच्या हात घट्ट पकडल्यान आणि एकाव शब्द तोंडासून काढू नको अशी सक्त ताकीद दिल्यान. माका तर काय करूचा समजत नाही होता. तसे बाबा पटकन हॉलमध्ये इले आणि त्यांका जा बाहेर सगळा दृश्य दिसला तर आमका त्यांनी सांगितल्याने आणि तेव्हा ते असाव म्हणाले की बाहेर जी भूतांची पंगत बसली त्यात त्यांनी मधोमध 2 पाना रिकामी ठेवल्यानी म्हणजे समोर केळीची पाना, त्याच्या सगळा पंचपक्वान तर वाढलेला पण ते कोण जेवक बसला नाही. ह्यावरसून तर सरळ सरळ कळत होता की दोनवली ती पाना माझी आणि माझ्या मित्राच्या नावची असत. तेव्हा तर आमका कळालं की यार जी पंगत इली ती आमका घेऊन गेल्याशिवाय काय ऐकायची नाही. तसं अचानक आमच्या घराच्या चारवल्या बाजून मोठमोठ्या ढोल ताशांचा आवाज येऊक लागलो, जणू सगळ्यांनी आमका घेरलेनी असा. आणि आता ती वेळ इली. थैचा ता सगळा वातावरण बघून तात्या गुरुजी सुद्धा आजून घाबरले होते.
पण त्यांनी बाहेरनं तसं काय दाखवक नाही आणि शेवटपर्यंत त्याने ती पूजा थांबवल्याने नाही ते थंय काय ना काय करतच होते. आम्ही अक्षरशः घाबरान तात्या गुरुजींच्या जवळ येऊन बसलो आणि तेवढ्यात आमच्या घरातले सगळे खिडके दारा मोठमोठ्यानं वाजाक लागली. जणू चारवल्या बाजून कोणतरी आमच्या घरात शिरूक बघत होतं. तेवढ्यात माझं लक्ष तात्या गुरुजींच्या हाताकडे गेलो. ते जेव्हा अग्नीत काहीतरी टाकत होते तेव्हा सुद्धा त्यांचे हात थरथर कापत होते. त्या क्षणी माका समजलं की ह्यात जा काय घडतं ता खूप म्हणजे खूप भयंकर आणि ह्याच्यात जर गुरुजींका यश मिळालं नाही तर माझ्या आणि माझ्या मित्राच्या जीवाक धोको असा. ही जी बाहेर भूता इली ती आमका घेऊन गेल्याशिवाय रावाची नाही. तेव्हा माझ्या डोक्यात एकच विचार इलो की एवढी सगळी भूता बाहेर थांबली आमची वाट बघतात आणि हे तात्या गुरुजी एकटे त्या सगळ्यांशी कसे काय लढतले. मी आणि माझा मित्र मनोमन देवाच्या नावाचं धाव करूक लागलो. आमचा खयचा गेल्या जन्माचा पुण्य असत तर आता काहीतरी येऊन दे आणि आमका या सगळ्या मोठ्या प्रकारासून वाचवून दे अशी काहीशी विनवणी माझी चालू होती. आणि त्यानंतर जा काय घडलं ता अजून वाटवलं तरी काळजात धस्स होता. मगातपासून तो बाहेरनं भूतांचा येणारा आवाज, दारा खिडक्यांवर वाजवण्याचा तो आवाज, ह्या सगळा तर चालूच होता. पण अचानक आमचा मुख्य दार धाडकन तुटला आणि ते एकदम उघडला. तेव्हा आम्ही सगळ्यांनी बाहेर बसलेली ती पंगत बघितलं. सगळी पंक्तीतली लोक आमच्याकडे एकटक बघत होती. तेव्हा तर आम्ही सगळ्यांनी डोळेच बंद केलं. इतके आता भयंकर दृश्य होतं. आणि आता दार तुटलं म्हणजे आता सगळं खेळ संपलं. पण हडे तात्या गुरुजींनी संपूर्ण खेळच पलटवून टाकल्याने जसं आता दार तुटलं तेवढ्यात तात्या गुरुजींनी आपल्या पिशवीसून कसली तरी एक वस्तू बाहेर काढल्याने आणि तेका त्या अग्नीतली आग लावून समोर अंगणात भिरकावल्याने जशी ती वस्तू अंगणात जाऊन पडतं तशी सगळी पंक्तीत बसलेली ती माणसं पटकन त्या जेवणाच्या ताटावरसून उठली आणि लांब पळाक लागली. आणि त्या टाकलेल्या वस्तूसून असं मोठं धुराचं भपको बाहेर पडाक लागलो आणि संपूर्ण अंगणात तो धूर पसारलो. आणि जसं ह्या सगळा घडतं तशी ती सगळी भूतांची पंगत जीव घेऊन तैसून पळाक लागली. आणि ह्या सगळा दृश्य आम्ही सगळ्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं. तात्या गुरुजींनी खरोखरच त्या दिवशी कमालच केल्याने होती. संपूर्ण भूताच्या पंक्तीक तिने एका झटक्यात तैसून पळवून लावल्याने सगळी आमका नेव केलेली भूतं थैसून पसार झाली. पण त्यांच्या जेवणाची ताटं तशीच आमच्या अंगणात पडान होती. तात्या गुरुजींनी सांगितल्याने की सकाळ होच्या आधी ही ताटं सगळी एका पिशवीत बांधा आणि काहीतरी नदीत सोडून द्यावा. तसे माझे वडील पटकन एक मोठी पिशवी घेऊन इले. ती सगळी पानं तिने एका पिशवीत भरल्याने आणि जी आमच्या गावात नदी होती त्या नदीच्या पाण्यात टाकून दिल्याने सकाळ होईपर्यंत आम्ही सगळे थयच बसान होतो. जशी सकाळ झाली तसे तात्या गुरुजी म्हणाले की आता काय भियाची गरज नाही. ती भूतांची पंगत ह्या दोघांका घेऊकच इली होती पण मी त्यांचं सोक्षमोक्ष लावलंय ती आता परत येऊची नाही. त्या दिवशी तात्यांनी त्यांच्याकडे एक नारळ होतो आणि त्या नारळात खूप जास्त ताकद होती आणि तो नारळच पेटवून त्यांनी अंगणात भिरकावल्याने होतं. आणि त्याच्यात इतकी ताकद होती की ती पंगत त्या नारळाच्या आजूबाजूक थांबाक शकली नाही. म्हणजे त्याच्यात काय होतं याचा तुम्ही विचार करू शकतास. पण या सगळ्या तात्या गुरुजींमुळे शक्य झालं. आम्ही थोडक्यात वाचलो होतो. त्यानंतर आजी आणि तात्या गुरुजींचे खूप आभार मानले कारण तेव्हा जर तात्या गुरुजी आमच्या घराकडे नाही येते आणि त्या रात्री चुकान आम्ही दोघेच जण घराकडे असतो तर ती भूतांची पंगत आमका थैसून घेऊन गेल्याशिवाय राहिली नसती. तात्या गुरुजी एकमेव असे माणूस होते जे त्या पंक्तीक रोखूक शकले असते. ह्या माका कळान चुकलं. खरोखर अजूनही त्यांची आम्ही खूप आठवण काढतो. आता ते ह्या जगात नाहीत पण त्यांनी त्यावेळी जा काय केल्याने होतं तर आम्ही दोघे आणि आमच्या घरचे कधीच विसराक शकत नाही. ह्या मात्र नक्की. मंडळी आज पुरतं एवढाच. तर मित्रांनो असं काहीसं होतं आपल्या एका सबस्क्रायबरांनी पाठवलेलं त्यांचं एक भयंकर अनुभव जो तुमका कसं वाटलं त्या कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुमका जरी गोष्ट आवडली असत तर नक्की लाईक करा आणि तुमच्याकडे सुद्धा असे काय अनुभव असतील
तर त्या व्हॉट्सॲप नंबरवर म्हाका नक्की पाठवा, म्हणजे त्यावर मी अशी गोष्टी करीन. आणि अजून तुम्ही ह्या चॅनल सबस्क्राईब करूक नशाल तर सगळ्यात आधी ह्या चॅनल सबस्क्राईब करून टाका. चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीसं भयंकर अनुभव घेऊन बुधवारी ठीक रात्री 10:30 वाजता.